काय ग देवा, माझ्या बापाला वाटलं सगळं लय चांगलं असन, आणून टाकलं इथं. पैशा पाण्याला काय जाळू का मी? सुखच नाही मला, रानावनात काम करायचं. नवरा बेवडा, अख्खी जिंदगी खराब झाली माझी. जिंदगी खराब? जिंदगी खराब झाली का तुझी? आता झालीच तर काय बोलायचं. बापाच्या घरी काय लय गोड होत काय? माझ्या बापाच्या घरी लय गोड होत? अहो लागते हो. लागते, लागू रे ना. काय बोल ना, लय माझा लाग काय बडबड करायला? माझ्याच घरात राहते भावानी, माझ्याच खाते आणि माझ्याच घराने करते का देवाकडं? लाज वाटते का? लागते मला. तुम्ही कोणत्या कारणाने मला मारता इथं येऊन? कोणत्या कारणाने मारताय? अरे तुला मारायला कारण पाहिजे का? जो घेतला पाहिजे तुझा, लटकवला पाहिजे तुला फासावर. बापाच्या घरी सुखी होती का तू कधी? तिथं लय गोड लागत होत काय? माझ्या वडिलांना वाटलं की तुम्ही सुखी ठेवता आणि व्यवस्थित घर आहे, पण तुमचं तर काहीच नाही. उठसूट दारू प्यायची, जीव नाही लावायचा. सुखीचेच तू इथं, तिथं काय होतं? लोकांच्या दारात जायची ना रानात काम करायला. इथं स्वतःच राहणे ना. सुख नाही ना स्वतःच राहणे, पण काय कसलं सुख नाही का तुला? तुम्हाला चांगलं माहितीये कशाचं सुख नाही तुला? काय कमी तुला सांग ना. सारखी मारहाण सुखाने कुठं 5 मिनिटं सुद्धा बसू देत नाहीत. त्या लायकीची आहेस का तू? मी मोल करीन का सगळ्या रानामध्ये एकटे काम करायला? तुम्ही बाया सुद्धा कामाला लावत नाहीत. माजली का तू? माजली आहे त्या खाऊ खाऊ, नुसती खाऊन खाऊन जाड झाली. काम करायला नको तुला काही? अहो बाईचे पण काही स्वप्न असतात, तिच्या पण काही इच्छा असतात. हे तुम्हाला कळत नाही का? की फक्त उठसूट दारू प्यायची, खायला 2 टाइमच देतात, तर आपण घरात पाळलेल्या कुत्र्याला पण देतो. आयुष्यात सुख नावाचा काही प्रकार असतो की नाही? हो का? लय जीप चार चालायला लागली का? काढू का जीप? काढू जीप, काढू का? मी कंटाळली या गोष्टीला. कंटाळले? जा मग निघून, जा तुझ्या बापाच्या घरी. बघू खाऊ घालतोय का त्यो. जाऊ तर शकत नाही ना. जर जाऊ शकत असते ना तर केव्हाच गेली असती. त्यांना वाटलं आपल्या पोरीचं चांगलं होईल म्हणून दिलं तुमच्या घरामध्ये, पण तुम्ही तर रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षा पण बेकार अवस्था करून ठेवली. अरे कुत्र्यासारखीच अवस्था होती तुझी. इथं आल्यावर सुधारली तू. एका मुलीच्या काही अपेक्षा असते हे तुम्हाला नाही दिसत आहे. चल हो बाजूला, चल सरक, जाऊ दे मला. हो बाजूला. बघ हे सगळं क्षेत्र ताईच आहे बरं का. पाणी भरपूर आहे त्यांना. आता घरी दिसली नाही म्हणून आता एवढं त्यांचंच आहे सगळं. ह्या काही इथं बसली. चल लवकर. त्या म्हणतील काही सुद्धा खायला नाही आणलं, मीच खाता आले. दादा तू? हा मग घरी नाही दिसले म्हणलं रानातच असते. बरी आहेत का? हा बरी आहे ना. काय झालं आवाजाला? दुखतंय का काही? आणि हे काय लागले हाताला? काय झालंय? काय नाही दादा. रडते कशाला? सांग की. काय झालंय? हा काय सांगू आता, लय मारतो मला तो. दाजी का? खूप जास्त. छोट्या छोट्या कारणावरून मारलं जाते. रानात कामाला एकटीलाच पाठवतात, कुठली लेडीज काही कोणालाच आणत नाही. आणि तुम्ही एकटेच एक काय रानात? आणि तुमचा नवरा कुठे? मारहाण करून गेलाय निघून. पूर्ण दिवस रात्र दारू पितोय. आता कसं आहे, मग पहिले बघितले श्रीमंती, पैसा पाणी बघितला, आणि आम्हाला तरी काय माहित असं होणार आहे. तेव्हा पहिले आपली परिस्थिती नव्हती ना अशी. आता कसं नोकरी परिस्थिती ज्याच्यामध्ये मला दिलं, पण आता आयुष्यभराचा वनवास आहे ना. काय करू मी तरी? तुम्ही चला मग घरी, तिकडं तुम्ही माझ्यापाशी राहा, आमच्यापाशी. बाबाच्या इज्जतीला धक्का नाही लागला पाहिजे. मी आले तर. आणि तुझे सासू सासरे काय म्हणत नाही का? ते तरी काय बोलणार आहे? ते काय बोलले तर ह्यांनी ऐकायला तर पाहिजे ना. ते पण अजिबात ऐकत नाहीत. ते व्यवस्थित आहे म्हणून तर मी थांबलीये. कसं असतं, दाजीला पैशाचा माज झालाय वाटतं. अगं तुझं लग्न झालं तेव्हा परिस्थिती नव्हती काही. आता नोकरीला लागलो, आता बरं चाललंय माझं.
आणि म्हणून म्हणतो तू चल इथं राहू नको, एवढं हानमार करतो तर काय. नाही मी नाही येत. अगं त्याशिवाय ते जागेवर नाही येणार. नाही माझ्या बाबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे, मी नाही येणार. अगं मग तू मी नाही येऊ शकत आहे. कवर सहन करशील असं ताई. तुम्ही काय करा, तुम्ही तिच्या नवऱ्याला बोला, तिच्या सासऱ्याला बोला आणि काय होतंय ते बघा, नाहीतर घेऊन जाऊ. आपल्याला काही जड नाही ती काय, आता- आम्हाला तुम्ही जड नाही. आता आपण जर असं बोलायला गेलो तर परत त्या दाजीला राग यायचा. तुमच्या बहिणीचं ऐकून मला बोलतात काय नको म्हणून. तुम्ही नका बोलू, ते कंटिन्यू तो माणूस नशेत असतो. आता काय करावं. मग काही नाही बोलायचं, मग असं मरायचं का? बोलायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही, आम्ही बोलायचं होतील नाही. गोष्टी वेळेनुसार ठीक. मग कवर सहन करशील का ताई? एखाद दिवशी मारून किती दिवस टाकल्यावर वाट त्यांनी मग बघायची? आम्ही तेच बघत बसायचं का? नाही तुम्ही काय करा, हिच्या सासऱ्याला बोला, त्याला जाऊ द्या, हिच्या सासऱ्याला बोला, काय असेल ते सांभाळणं होत असेल नीट सांभाळा, नंतर आमचं आम्ही घेऊन जातो म्हणा. तसंच काहीतरी करावं लागेल का? ते बी बोलल्यावर त्याला राग येईल. तो माणूस नाहीये धोरणामध्ये. नसू द्या, चांगलं बघू पुढचं काय असेल ते असं. म्हणून म्हणतो ताई जाऊ दे, कशाला रडत कडत बसती, चल घरी तिकडे नाही जेवण दादा, तेवण नाही, बघू. आधी काय करा, मी नाही येत. तुम्ही ऐका माझं, तुम्ही काय करा, आधी नाही. ती घरी बोला आणि मग पुढचं पुढं बघू आपण. चला इथं. बरं काय असेल ते बघू, चल बरं तू. चल. नको नको दादा, मी नाही येत. तो माणूस कंटिन्यू नशेत असतो हे तुम्हाला दोघांना नाही माहिती. आणि सॉरी बरं का दादा, सॉरी वहिनी, मी तुम्हाला घरी नाही नेऊ शकत आहे, कारण मला ऐकायची सवय झालेली, पण तुम्हाला नाहीये. सॉरी, मी नेलं असतं तुम्हाला घरी. तुम्ही आले, मनाला लय बरं वाटलं. बरं मी आहे तुझ्यासाठी, काय वाटलं तर मला फोन कर. हा दादा, आणि तू तर काय कधी घरी येत नाही. मी तर नाही येऊ शकत दादा. बाबा असतात घरी, त्यांनी जर माझी अशी अवस्था पाहिली तर ते स्वतः झुरतील स्वतःच्या मनाला की मी माझ्या पोरीचं काय केलंय, मोठं घर पाहून दिलंय, माझी पोरगी सुखी नाहीये, ही गोष्ट त्यांना कधीच सहन नाही होणार. आणि तुला काय वाटतं मला सहन होतंय का? दादा तू तरी थोडंफार सहन करून जाशील, बाबा नाही सहन करणार. बरं जाऊ दे, या तुम्ही दोघं. काळजी घे. हो. काळजी घ्या, हवी. फोन करा काय वाटलं तर. काय घेऊन ये? आले वाटतं कान भरून. कशाला कान भरेन ती? मग काय काम काय असतं दुसरं तुमचं? आलतो असं भेटायला, बहिणीला भेटायला नाही हवं का? झाली ना भेट, या आता निघा. आपण तुम्ही जे चालवलं ते बरोबर नाही बरं का दाजी. काय? असं पिऊन खाऊन कशाला उगाच तमाशा करताय? मी पिऊन येईन, खाऊन येईन, नाही तर काही बी करण. माझं घर आहे, माझी बायको आहे, तुला काय करायचंय रे? तुम्ही हानमार पण करताय त्यांना. हो मॅडम, तुम्ही मध्ये बोलू नकात. दोन पुरुष बोलताय ना, बायांचं काय काम आहे हो? तसं बोल. नाही, म्हणजे आता आमची बहीण नाही का मग? आम्ही सांगाव नाही काय? दिलं लग्न करून, हा बायको येते आता माझी, माझं मी बघन काय करायचं. नसेल ना जमत ते घेऊन जा सोबत, बरं बॅग तिची, जा. तसं म्हणलोय का मी काही? पण जरा सांभाळून घ्या काही गोष्टी. तुम्ही जर असं केलं तर मग तिने कोणाच तोंडाकडे बघायचं? तिनं काय गाराने केले काय तुझ्याकडे माझे? हा नाही तसं काय नाही, होय. मी जे बघितलं ते सांगितलं काय तुम्हाला. पाहिलं तू? आणि एकटीलाच रानात पाठीचं कवा पाहिलं तू? अरे रान आमचं आहे, मालकीने रानाची. काय हरकत आहे तिनं काम केलं तर? पण तिच्या सोबत कोणच नाही. तुमच्या सोबत असतं का रानात कुणी? तुम्हीच करता ना? कोण असतं का म्हणजे? माझी सासू येते ना. मग आता आम्ही आमच्या आईला सांगू का इथं रानात राबायला? वय झालंय तिचं. तसं नव्हतं आपण म्हणणं. सोबत तरी पाठवायचं एवढंच म्हणणं आहे आमचं. आम्ही काही म्हणत नाही तुमच्या आईला काम लाव, आणि त्या जरा करतायत तर सोबत तरी पाठवा. तुम्हाला काय करायचंय हो बरं. पण? आम्ही आमच्या घरातलं बघू ना, आम्हाला काय करायचंय काय बरं, नाही. मी काय म्हणतो दाजी, बघा ते सगळं ठीक आहे, पण पिणं जरा कमी करा की. तू कोण सांगणार मला? तुझ्या पैशाचे पेतो का मी? हा, मी कमवतो आणि मी पेतो. तू कोण सांगणार आहे? लागलाय सांगायला मला इतकं इतकं सांग नाही ते. नाही कसे आता तुम्ही पैसेवाले म्हणल्यावर तुमच्याकडे आहे भरपूर पैसा. आणि मायचे काय चोरून आणलेलेत, काय कष्टाने कमवलेलेत. तुमच्यागत नाही ह्याला माग त्याला माग, उसने 500 दे, उसने 300 दे. आम्ही गरीब आहे पण आम्ही अशी बायकांना हानमार नाही करत. आमच्यात हे संस्कार नाहीत जे तुमच्यात आहेत. जे तुम्ही तिच्यासोबत वागताय ना ते चुकीचं वागताय. ए आवाज कमी कर. माझ्याच रानात येऊन माझ्याच जागेवर माझ्यावर आवाज चढवते काय तू? हा, नाही जमत तुम्हाला तुमच्या बहिणीचा नांदवायला. घेऊन जा, चल चल, भर बॅग तिची, चल. अहो दाजी देतो, भर बॅग भर तिची, घेऊन जा तिला. अहो दाजी तसं नाही, बेकारी साले. काय चुकलं असेल तर मी माफी मागतो तिच्याकडून. तसं काही नाही. माफी काही मागायची ह्याच्यात. जे खरं आहे ते बोललो तर एवढा राग येतो यांना. अगं तू गप्प बस ना. एक काम करे पाहिजे, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दे. देते का? आम्हाला ते करायचं हा? असतं ना तर आम्ही खूप दिवसापूर्वीच केलं असतं. अगं तू गप्प बसशील का नाही? तुझ्या बायकोला सांग समजून, कोणाशी बोलती तिला सांग. मी बोलतोय ना, परत आईला त्रास होतो मग. श्रीमंतीचा माणसाला एवढा पण माज नसला पाहिजे. मग
अहो दाजी जाऊ दे. तुझी बायको फटवल बरं का मी आता अहो, बघणार नाही. काय चुकलं असेल तर माफ करा. काय नाही शांत तिचं बसा. तोंड आवरायला सांग तिला. उगाच काय- नांदवायचीच नाही आपल्याला पोरगी. नाही नांदवायची. चला घरी. चल घेऊन जा तुझी बहीण. चल चल अहो, तुझी बहीण अहो, घेऊन तसं जा. नाही, चल 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 घेऊन अहो, जा. मला तसं काय नाही, माहिती. ऐका तसं नाही. काय तू गप बसती का आता? संसार मोडायचा का तिचा? हा मलाच गप करा, मीच गप बसते. काय चुकलं असेल तर माफ करा. तिला सांग स्वतःच्या संसाराचं बघ. नवऱ्याला बोकडा सारखा करून टाकलाय पार. चल. आणि तू बायकोचा बैल. आम्ही बघन, तुम्ही नका शिकू ते. मग आम्ही पण आहे ना, आमचं आम्ही बघू तेच शकतो. म्हणलं, हा. तुमच्या घरात पण आम्ही मी काय interfere म्हणतो? करत नाही, तुम्ही नाही ऐका. करायचं आमच्या घरामध्ये. दाजी लय मोठा पास्ता होईल बरं का तुम्हाला. ए भिकारे, तुला जर वाटत असेल ना तुझ्या बहिणीचा संसार नीटनेटका व्हावा तर ना परत माझ्या दारात पाऊल नाही ठेवायचं. आणि तिला बी तुमच्या दारात पाऊल नाही ठेवू देणार. चल निघ. चल तुझ्या बहिणीकडे तिच्याकडे तर बघतोच मी आता. कान भरती का तुमची? आता मेल्यावर ना तिच्या मातीला या तुम्ही. सगळे भावाने इथं पाणी पिची करतो. हं? चाड्या करते भावापाशी. चाड्या करते भावापाशी. होय. हं? महाग आलाय काय जास्त तुला? हं? महाग आलाय जास्त तुला? होय. काय सांगितलं भावाला? हं? नाही तसा बोललाय तो मला. हं? तुझे भाऊ जाई. काय कारण आहे तिचं मला बोलायचं? हं? काय कारण आहे तिचं मला बोलायचं? अहो मी काय नाही बोलली. तो मी काय काय बाप नाही येतो बोलली. माझा? मी काय नाही बोलली. बाप येतो माझा. होय. बाप येतो माझा. मी काय नाही बोलली, खरंच काय नाही बोलली त्यांना. मामा कस काय तो बोलला मला? कस काय बोलला तो मला? होय. कस काय बोलला तो मला? लाज वाटते का तुला? लाज वाटते का? तुम्ही माझ्या पडू नका आमच्यात. का? लय मस्त चालेल तुला. तिच्या वाटते का? लाज नाही वाटली तुला? माणूस आहे, जनावर आहे ते. जनावर बारे तिच्यापेक्षा जनावर. काय केलं तिने? अरे ती खानदानी लेकरू म्हणून इथं राहिले, दुसरी असती तर आतापर्यंत तुला सोडून दिले असते. हे खानदानी भिकारी खानदानी. अरे एवढं सोन्यासारखं लेकरून तिच्या काय झालं बा? काय झालं? मी काहीच नाही केलं. मी कोणाला काही सांगितलं पण नाहीये. काय ए, तुझा जीव घे ना तुझा का? घ्या माझा जीव घ्या. काय तुझं भाऊ आला का? आले होते वहिनी ते. नाही तसा बोललाय तो मला. अरे मी मग काय सांगितलं नाही मामा. मी काय नाही नाही सांगणार सांगितलं. मला माहितीये. पण तिला सांगायचं असतं ना, तिने आतापर्यंत तिच्या बापाला भावाला सगळ्याला सांगितलं असतं. तिला सांगाय फोन आहे तुम्ही कशाला पडताय आमच्यात? का? तुमची काम बघा तुझा ना. बाप आहे असं समजू नको. तुझ्या मागे कोण नाही. बाप येतं काय सगळं तुमचंच ऐकायचं काय? तुला हाकली ना घराबाहेर पडन असं समजू नको. मी लय जागीरदार, पैसा पाणी श्रीमंती ती माझी आहे, तुझी काहीच नाहीये. हा का? पण तू भिवू नको आता. अजिबात भिवू नको. मी तुझ्या बरोबर. तुझा बाप जिवंत आहे. तू सुधार. तुझी आहे ना, मी तुझ्या बापाकडे घेऊन जातो. तुझ्या घरी सोडतो तुला मी. हो. आणि तुला आहे ना काय नाही त्या सगळ्या गोष्टी मी करतो तिथं. त्याला सोडू दे एकदा. ह्याला नाही भीक मागायला लावली ना मी. तू मला विचार. तू आहे ना तू नाही ना घासत गेला नाही पाया पडायला. तू माझं बिनाव तुला आहे ना परत सांगणार नाही. तुला जायचं वाण्याची व्यवस्था मी करतो. बाई आहे ती लेकरू आहे. कुणाच्या आधारावर इथं. अरे सासू सासऱ्यानं त्रास दिल्यावर त्या नवऱ्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा असतो. समजून सांगायचं असतं हाय मी नको भिऊ. जातीन दिवस निघून. कोण आहे तिचं इथं? नशीब मी जिवंत आहे. जीवर मारला असते तिला आतापर्यंत. तुला धडा शिकवतो. नको टेन्शन घेऊ. चल बरं चल. नको टेन्शन घेऊ. आता तुझ्या भावाला समजून सांगतोय मी. हं? होय हो. अहो ताई आले. काय झालं मामा? काय आता ते तुम्ही आले त्या दिवशी तमाशा झाला. परत त्या लेकराला मारहाण. मग म्हणलं आता काही काळ आहेत ना तिला इथं राहू द्या. मी तिला मगच म्हणलो होतो, त्यावेळेस नाही आली. 10-5 रुपये ठेवून जातो मी नाही काय नाही. यासाठी. काय नका थोडस काय आहे. काळजी घ्या तिची. लय सहन केली आता तिने ना. तिला वाटायचं बापाची इज्जत जाईन, भावाला कसं वाटेल, लोक नाव ठेवते. लग्न झाल्यावर पोरगी इतके दिवस कसं काय राहिली. पण अजिबात मनात वाईट वाटून नको देऊ आता. आणि तू येत असतो जाय. जास्त दिवस नाही, 1 महिना 15 दिवस त्याचे कुत्र्यावानी हाल करू तुम्ही. तू इथं आला पाहिजे, तुमच्या हातापाया पडला पाहिजेत. आणि मला कमी जास्त काय झालं की फोन करत जा. तुम्ही काळजी करू नका. आणि त्याचा फोन आल्यावर उचलायचा नाही. तो इथं आला पाहिजे. किती फोन करू ते. मामा मी काय म्हणतो, काळजी करू नका. माझी बहीण आहे, मी सांभाळतो. माझी लेख यार ती सून नाही ना. एवढा आहे.
चला ते जीव लावला तुम्ही पण. लय त्रास सहन केला. तिला वाटायचं चला सासरा बापासारखा काही जीव लावतोय, पण अरे मग आता मी कधी असतोय घरी कधी नसतोय, ते हानते जनावर आणि बरं वाटत नाही. तर चल येऊ बाळ मी, काळजी चहा तर- पाणी घेतला. नाही नको आता जातो राहा. आणि काही कमी जास्त झालं तर मला फोन कर. नको टेन्शन घेऊ, चल राहू दे. येतो परत न्यायला तुला. चल येतो मी. चला. पण एवढा त्रास दिलाय तिला, येईल का परत मला तर नाही वाटत. आणि त्यात तिचा भाऊ म्हणला पस्तावा होईल. खरंच पस्तावा झालाय मला नाही वाटत ती आता येईल इकडं. पण एकदा गेलं तर पाहिजे. काय रे एकटाच बडबड करतो. आज जरा सुधी दिसतोय. हा सोडून दिली काय? काय रे सोडली असच. हा वय. आणि ती त्या बायकोच काय आलं मग? आली की नाही परत? नाही तू नशीन गेला तुला लय गुरमी ना, आहे का नाही? काय करू रे, जाऊ का? अरे एवढी सोन्यासारखी बायको, तिचे आई वडील गरीब होते म्हणून तिचा एवढा छळ केला होय तू. हा एका शब्दाने तुला मागं बोलत नव्हती. खरंच यार चुकलं यार. आता जिरली का नाही? बरे येईल का पण ती अरे एकटा रानात पाठवायचं तिथं जाऊन मारहाण करायचं तू. अरे जनावर तू जनावर. तुला आम्ही सांगाय दारू पिऊ नको दारू पिऊ नको. मी तसं नाही रे, पण दारू पिल्यावर मला काय व्हायचं मलाच कळत नव्हतं. घेतलं ना स्वतःचा संसाराचा उद्ध्वस्त करून, आहे का नाही? काय लोकांचं नाही काय गेलं त्याच्यात. हा आणि असं ती नाही आलं तू असंच म्हणा दारू पिऊन. ते तुझ्या बापाकडे कोणी बघायचं मग? मला वाटलं हा माणूस माझ्यापासून लांब असला तर मला कॉल तरी करेल. दारू वरू पित असल, काय करू मी? राहता पण येणं जाता पण येणं अशी गोष्ट झाली. कुठं असेल, काय करत असेल, माझ्या अजिबात आठवण पण येत नसेल का? काय करू मी? कळेन. तुम्ही कशी आहेस? घरी आहे. तुम्ही अशा अचानक? न्यायला आलो होतो तुला. घाबरू नको, मारणार नाही मी. न्यायला आलोय तुला. हे बघ, मला माझ्या चुकीचा ना पश्चाताप झालाय. तू नसताना काय हाल झालेत ना माझे मला माहिती. तुझी किंमत मला चांगलीच कळाली आता. खरं बोलताय? चुकलं बघ माझं. वाटलं तर पाया पडतो तुझ्या. नाही, तुम्ही पाया नका पडू माझ्या. तू येशील? आरती ऐक ना, प्लीज. येशील ना? तुम्हाला माझी आठवण पण नाही आली. रोज आठवण येते का तुझी? आणि आठवण नसती आली तर आलो असतो का मी इथं? दादा वहिनी नाही पाठवणार. मी बोलतो ना त्यांच्याशी. वाटलं तर तुझ्या पाया पडतो, त्यांच्या पण पाया पडेल. नको नको नको, असं नका करू तुम्ही प्लीज. चल ना घरी, चल ना प्लीज. तुझ्याशिवाय नाही करमत ग मला आता. ताई चला ना जेवायला. तुम्ही काय करता इथं? वहिनी, न्यायला आलो होतो तुला. न्यायला आले तुम्ही? हा हनुमान करताना त्यावेळेस कळलं नाही की तुम्हाला? आता कोणत्या तोंडाने न्यायला आले तुम्ही? पाठवत नसतो मी माझ्या बहिणीला. चुकलं माझं. मेवणे, मी दारूच्या नशेत वाहून गेलो होतो, पण मी सोडलंय सगळं. आता पाय पडतो तुमच्या. पाय प्लीज पडून काही पाठवा. गरज नाही. आणि मी माझ्या बहिणीला जोपर्यंत तुमचे वडील हा म्हणत नाही तोपर्यंत मी पाठवणार नाही. नमस्कार. कोण काय झालं? अहो, तुम्ही लय हाल केलेत त्याचे. आता आम्हाला विश्वासच नाही राहिला. सुधारलाय ते आता. दारू सोडली त्यांनी. कशावरून सुधारलं? कशावरून दारू सोडली? आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा? आता 2-3 झालं घेत नाही. त्याला जाणीव झाली बाई पण असते. म्हणजे असल्यावर हानमार करायची आणि नसल्यावर जाणीव होती का? ते एकदा चार्ज काय आता, नाही नाही, तुम्हाला बी गरज आहे त्याला बी गरज आहे. नाही, त्यांचे वडील त्यांचे म्हटलेले. त्यांचे पप्पा आले आणि आम्हाला हात मागितला तिचा, तर आम्ही परत तिला तिकडे लावू. नाही, त्याचे वडील बी आले हाताला आले. आम्ही गाडीत लावत होतो. तुला म्हणलं होतं तू जागी होईल. पाया पडला आलं, चुकलं म्हणलं ना. हो. यायचं मग करायचे. नाही करमत ना तुला पण इथं.
झालाय त्याला पश्चाताप. आता तुम्हाला लय बोललाय तो, मला बी माहिती. पण हे लेकरू तरी तो येतं राहिले 4-8 दिवस. तिची अवस्था पाहिली असेल तुम्ही. नाही राहू शकत. त्याची बी अवस्था तीच आहे ना. तर पडत होतं ते. त्याचा खाणं पिणं पैसा अडका सारा बंद केलता. कधी मित्राकडे जा, कधी हॉटेलवर खा, कधी इकडे खा. पाहत होतो मी, माझं बी ध्यान होतो. शेवटी पोटचं लेकरू आहे आणि मला वाईट असं वाटलं, भाना माहिती भाना आहे. भाना भाना करायचं. पण जाणीव तर झाली पाहिजे जाणीव- ना. जाणीव झाली. लय त्रास. ह्या लेकराचा जागेवर दुसरं कोणी असतं ना, सहनच नसते केलं. तुला वाटतं का तुझ्या मित्राच्या बायका अरे उलट बोललं की पळतात पिशवी भरून. ह्या पुरीनं घराच्या बाहेर कधीच पाऊल नाही. मी पाहत होतो ना रानात मारी होती तिला. किती हाणलं मारलं पण ह्या लेकरांनी कधीच घर नाही सोडलं. आमचे संस्कारच तसे. गरीबाचे लेकरी जरा संस्कारी असतात. चुकलं माझं बरं का. मी सगळ्यांची माफी मागतो पेवणे. तुम्हाला बी लय बोललो वहिनी, तुम्हाला बी लय बोललो मी. मला ना मोठ्या मनाने माफ करा. परत अशी चूक होणार नाही बघा. पण कृपा करून तिला पाठवा माझ्यासोबत. आता सुधरा. अरे येणार तिला तरी कुठं करमत आहे इथं. होय काय करमत आहे? नाही करमत ना. आता शेवटी पिशील का सांग तुला बरं. नाही. तुला जाणीव होणं लय गरजेचं होत. परत दारू नाही पिणार. नक्की बघा. दारू प्यायला ना बापू, आणि आता? पाच डायरेक्ट. दारू पिऊन आला ना की त्या दिवशी तुला माझ्या हाताने औषध पाहिजे. नाही पिणार मी परत. चला पिशवी भरलेली का भरायची? फक्त तिला सुखात ठेवा. भरायची. आम्ही लय फुलासारखं जपलंय तिला. काय नाही आता सुधारले दाजी. चला. चला नाही जेवण करा आणि मग चला. चला हा. चला चला. चला. लय लांब.